आज मी इंडियाचा यंगेस्ट इथिकल हॅकर आहे आणि माझं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड OMG बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण आहे आणि मी 150 पेक्षा जास्त कंपनीच्या हॅकर्समध्ये लिस्टेड आहे। त्याच्यामध्ये गुगल आहे, इंटेल आहे, कॅनवा आहे, अशा खूप साऱ्या कंपनीज आहे की ज्यांच्यासोबत आज मी काम करतो। त्यावेळेस मी 9वीत होतो, त्यावेळेस टीव्हीवर एक प्लेयर्स नावाचा मूवी चालू होता आणि घरचे बघत होते, सो मी त्यांच्यासोबत तो मूवी बघितला आणि त्याच्यामध्ये तो जो हॅकर आहे तर तो काय करतो, त्याच्या कॉम्प्युटरने ते सर्व्हर हॅक करून ते सोनं चोरी करतो टोटल। ते बघितल्यावर त्यांनी ते कसं केलं, मी थोडा रिसर्च केला तर त्याच्यात हॅकिंग इन्क्लूड होते ना, की हॅक करून डेटा चोरी वगैरे, आणि मग त्याच्यात खूपच भारी वाटायला लागलं नाही का, की लाईक हॅकिंग काय असते। आज मी इंडियाचा यंगेस्ट इथिकल हॅकर आहे आणि माझं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड OMG बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण आहे आणि मी 150 पेक्षा जास्त कंपनीच्या हॅकर्समध्ये लिस्टेड आहे। त्याच्यामध्ये गुगल आहे, इंटेल आहे, कॅनवा आहे, अशा खूप साऱ्या कंपनीज आहे की ज्यांच्यासोबत आज मी काम करतो। ज्यावेळेस मी घरी सांगितलं की मला हॅकर बनायचं, घरचे बोलले आता चोरी वगैरे सुरू करतो का काय ऑनलाईन, म्हणजे काही झालं तर तुला आहे ना जेलमध्ये गेलं तर आम्ही काही कोणी येणार नाही, तुझं तू निस्तर। कारण घरी कसं आहे, हॅकिंग म्हणलं की यार असं खूप मोठं वाटतं नाही का। आणि त्यानंतर मी पुण्यातच ॲडमिशन घेतलं BCA फर्स्ट इयरला आणि त्याचबरोबर मी एका कंपनीत जॉब करायला लागलो। ॲज अ सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट म्हणून इंटर्नशिप केली 1 वर्ष फ्री, कारण माझ्यासाठी नॉलेज मिळवणं हे सर्वात इम्पॉर्टंट पार्ट होतं। त्यानंतर मला मित्रांनी सांगितलं की तू गुगलला हॅक कर, आणि मी सहज बघितलं आर्टिकल वाचलं की गुगलचं स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही त्यांना हॅक करा आणि ते तुम्हाला पैसे देतात। आणि मग मी हॅक केलं गुगलला, तर त्यावेळेस त्यांनी मला 70,000 रुपये दिले होते आणि त्यांच्या हॅकरच्या लिस्टमध्ये माझं नाव देखील आलं। मग मी मम्मीला सांगितलं यार मला गुगलमध्ये रिवॉर्ड भेटला आहे। ज्यावेळेस मी कॅनवाला हॅक केलं होतं, मला जे 30,000 रुपये भेटले होते त्याच्यातनं मी कंपनी स्टार्ट केली, वेबसाईट डेव्हलपमेंट वगैरे वगैरे मी सर्व्हिसेस द्यायला लागलो। आणि मी मार्केटमध्ये स्टार्टअप चालू केलं, त्यावेळेस मार्केटमध्ये स्टडी पण केली की यार आहे ना जी सायबर सिक्युरिटी किंवा इथिकल हॅकिंगची लोकांनाच गरज आहे, नॉलेज नाही लोकांकडे, लिंकवर क्लिक करता OTP जाता। ज्यावेळेस मी कंपनी चालू केली आणि मला अवॉर्ड मिळाला, त्यावेळेस माझा सीन म्हणजे खूप भारी चालू होता। आणि त्याच्यानंतर एक टाइम असा आला की टोटल बँक करप्ट झालो, म्हणजे जे माझे बग बाउंटीचे पैसे ते सॅलरी गेली, सर्व गेलं। बट 1 वर्ष बँक करप्ट झालो, पण घरचे शिवाय द्यायला लागले की यार जॉब कर, काहीतरी कर। आणि मला जॉबच्या ऑफर आल्या होत्या बट मी नाही केलं, कारण मला म्हणजे मराठी माणसाचं कसं असतं, हे करायचं तेच करत होतो आणि मला बिझनेसमध्येच काहीतरी मोठं करायचं होतं। आता बस झालं, स्टॉप झाला तर आपला कंपनी फोकस। बट मी ज्या क्लायंटला पिच केलं होतं, क्लायंट मला तोंडा बोलले तुझं एज नाही ना, आम्ही तुला प्रोजेक्ट देऊ शकत नाही। म्हणजे त्यांनी साध्या भाषेत सांगायचं तर माझी डायरेक्ट लायकी काढली होती, म्हणजे खूप अपमान केला होता की नाही करू शकत। बट आज म्हणजे मला अशा क्लायंटनी प्रोजेक्ट दिले की ज्यांना मी कधी ओळखलो नाही, फक्त लाईफमध्ये एकदा भेटलो, आज त्यांचे प्रोजेक्ट मी करतोय। आज आमची कंपनी ही स्टॉक मार्केट लिस्टेड कंपनीजला सर्व्हिसेस देते आणि आम्ही आज लाखोमध्ये उलाढाल करतोय। माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणाने काम करता ना, हे जग आहे ना तुम्हाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हेल्प करायला चालू करतं। आणि माझ्या एक्सपिरियन्समध्ये मला अशा लोकांनी हेल्प केलेली आहे की लाईक वॉचमॅन, एक कंपनीचा वॉचमॅन तो काय करू शकतो, म्हणजे लोक त्याला एकदम खालचा दर्जा देतात, बट त्या माणसाने आज माझे लाखोचे कामं करून दिले एका फोनवर। आणि त्या माणसांना मी कधी चेहऱ्यावर बघितलंच नाही कधी, फक्त एक फोनवर त्यांनी म्हणजे मोठे मोठे प्रोजेक्ट मला दिलेले। का बरं, तर मी कामात प्रामाणिकपणा ठेवला आणि नेहमी माझी टीम पण खूप चांगली भेटली की ज्यांनी पैशावर कधीच फोकस नाही केला। आमच्यासाठी आमचं काम म्हणजे हे खूप काही होतं आणि आमचं कसं आहे की क्लायंटला जेवढं पाहिजे आम्ही नेहमी त्याच्यापेक्षा जास्त डिलिव्हर केलं। त्यांना जर 2 गोष्टी पाहिजे असेल तर 4 गोष्टी दिल्या। जेवढं आपण डाऊन टू अर्थ राहू ना तेवढं खूप इम्पॉर्टंट आहे। आणि माझ्या लाईफमध्ये मी असं केलेलं आहे की माणसाला इगो पण आला पाहिजे आणि त्यातनं तो पडला पण पाहिजे, असं माझा बिलीव आहे। कारण ज्यावेळेस माझा चांगला टाईम होता त्यावेळेस मला खूप ॲटिट्यूड होता, बट ज्यावेळेस डाऊनफॉल आला त्यावेळेस मी लाईक बोलताना जमिनीवर पाय आले। आणि असं झालं पाहिजे, नेहमी प्रत्येकासोबत झालं पाहिजे, कारण मग आपल्याला कळतं की हे जग कसं आहे। आणि लाईफ जितकी बोलता की स्टार्टअप लाईफ ती खूप अवघड आहे, जर तुम्ही सॅक्रिफाईस करावं लागतं खूप काही गोष्टी। लाईक मी कॉलेजच्या लाईफचं सॅक्रिफाईस केलं, मी कधी फ्रेंड्स बरोबर पार्टी कधी लाईफमध्ये केली नाही, कुठं फिरायला ट्रॅकला वगैरे कुठंच नाही गेलेलो, पण कंपनीवर नेहमी फोकस दिला। आज ती कंपनी खूप काही देते आणि खूप सारे लोक कसं करतात की टीमला एम्प्लॉई मानतात, ते एम्प्लॉई नाही आहे, तर ते तुमची टीम लाईक फॅमिली आहे आणि ते तुमच्यासाठी काम नाही करत, तुमच्या सोबत काम करतात।